आले 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 यश रडायचे नाही. आता तुझ्या बा येईल, साखरेच्या हाती घेऊन येईल. अरे अरे काय झालं माझ्या सोन्याला, काय झालं? त्यो बघितलं त्यो बघ. गाणं म्हणू गाणं म्हणू गाणं म्हणते हा गाणं. नग पडायला मने सावकाराला सांगतो मनावर आम्ही ऋण काढलेलं असत पण जन्मभर काळजी करून तुमच्या दारात घातली आहे. विठ्ठला तूच बघ बाबा, या गोळ्या कुंभाराचं घर आता तूच राखायचं आहे.
तूच राखायचं. झाली का आंघोळी? झाली की. आजची निर्मळ वाटलं बघा. लय भुका लागल्या. आळच मग बस की पडवीला. आलेच बस. केशा हा. केशा, या गावातली माणसं काही चांगली नाहीत. चिंतोबा काहीतरी निमित्ताने इथे येत असतो. आल्या माझ्या ठाणे. त्यांना बी धावतो दिसतींगा. तसं काही करायचं नाही. आपण गरीब माणसं, ती मोठी. बायकांनी बोललेलं वेगळं आणि गड्यांनी बोललेलं वेगळं. मग काय करावं म्हणतेस? असं कुत्र्यावर गप पडून राहायचं? तसं नवं पर जरा सांभाळून राहावं. मी बी असणे म्हणते. देव कुणाचा कधी असते ना. भजन करायला नको म्हणतो का? माऊली पंढरीसने सावत्या मळाशी पाठवलाय प्रसाद. सांगितलं गोरोबा काकाच द्या. सावता माने पाठवला. बघ केशा तुझं नशीब. पंढरीचा परसा झाला. हार असलं धन आहे तिथं काय ना. बसा बाबा, गोळ पाणी घ्या. नको नको काही नको. गोरोबा सारख्या संतांच्या घरी यावं भेटलं. तुमच्यासारख्या माऊलीचं दर्शन झालं. त्यात सगळं मिळालं. येतो आम्ही. ही भक्ताची पंढरी. या बाबा या. बघ बघ बाबाचा महात्मा किती मोठा आहे बघ. जो तो भेटतो तो म्हणतो आमचा तुमचा बाबा म्हणजे पांडुरंगच आहे. ते मला कळत का नाही. परपंच म्हणला म्हणजे चार चौघांसारखं वागावं लागतं. म्हणून त्याच मी काय काय बोलते. तू काय बी घोर करू नका. तुझ्या केसाला बी धक्का लागू देणार नाही आणि बाबाच्या बी. हात शुभंत बरं माझ्या पाय. बरं चलू का? शेतावर जायचंय. ये बरं. तुमचं थोर पण मला का उगत नाही. आणि म्हणूनच तुमच्या घरात खासभर पोटाला आणि थोडं तर न्यायला मिळालं की मला दुसरं काय बी नका. दिवाळी दसरा होतो या साधू संतांच्या पायधुळीनं माझं अंगण पंढरी झाले झाली. हे घर ना मंदिरच आहे. घरे फुले मंदिरे मा
अगं पण तू गाणं म्हणत होतीस ना, तशी पर्वणी आज आली आहे. त्या घराचं देऊळ होणार आहे देऊळ. अहो पण झालं काय एवढं? आनंदाला उधाणच आलंय अजून. हो, उगाण्यात आलंय. मग? आज आज चकोरा घरी पौर्णिमा यायला निघाली आहे. आज बाजारात सारी संत मंडळी भेटली. निवृत्ती, ध्यानदेव, सोपान, नामदेव ही सारी संत मंडळी भेटली. आमच्या घरी जेवायला येणार आहे. अहो ते खरं, पण तुम्ही मडकी इकली का? हो, विकली की. पर दाणं किती जमलं? मीठ मिरची आणली का? हं, तेवढाच एक विसरलो बघ. जवा तवा ते संत मंडळी, बायकोकडे ध्यानच नाही. हे ध्यान नाही असं कसं? बाजारात सारखी तुझीच आठवण येत होती. असं. मग माझ्यासाठी काय आणलं? तेवढाच एक विसरलो बघ. संत मंडळी भेटली आणि कशाचं ध्यानच राहिलं नाही, असंच ना? अरे अरे हो, एक गोष्ट आणली आहे. कुठली? ओळख बघू. रेशमी खानाची चोळी, हा हा पायातली जोडवी. हा हा. आता राहू द्या, आम्हाला नाही ओळखता येत. हे बघ, डोळे एक मिटून घट्ट उभी राहा. हं, बघायचं नाही, सांगून ठेवतो. हं. आता उघड बघू डोळे. केवढा मोठा दागिना आणलाय तुझ्यासाठी. कुठं आहे त्यो? मला तर दिसेना. अगं, नवरा म्हणजे तुझा मोठा दागिना नाही का? चला, चांगलं फटिवलं. काय? अगं, आपण बोलत का बसतो? आज ते येणार आहे. अगं, त्या गरीबा घरी गंगा येणार आहे. गंगा आज आज मला इतका आनंद झाला म्हणून सांगतो.